आज आपण मंडळी बनवतोय शेवग्याच्या शेंगाची वेगळी रेसिपी। आता ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण मी 100% खात्रीने सांगते या पद्धतीने तुम्ही कधीच बनवली नसणार। चवीला एकदम भारी आहे। शेवग्याच्या शेंगा या खूपच पौष्टिक असतात, शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे सांधेदुखी हाडेदुखीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। याची जी पालेभाजी असते ना शेवग्याच्या शेंगाची म्हणजे शेगलाची भाजी, ती सुद्धा खूप पौष्टिक असते। तर आज आपण या शेवग्याच्या शेंगाची वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी मोठ्या मोठ्या अशा जाड्या शेवग्याच्या 4 शेंगा घेतलेल्या आहेत। या घेताना ना अशा जाड्याच घ्यायच्या आणि त्यानंतर अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायच्या। पातळ ज्या शेवग्याच्या शेंगा येतात ना त्या घ्यायच्या नाही, अशा जाड्यावाल्या घ्यायच्या आणि कोवळ्या घ्यायच्या। यानंतर अशा या मोठ्या मोठ्या कापून घ्यायच्या, लहान तुकडे करायचे नाहीत। तर सगळ्या शेवग्याच्या शेंगाचे हे बघा मी असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। हे बघा असे लहान अजिबात करायचे नाहीत। यानंतर आपल्याला हे सगळे धुवून घ्यायचे। आधी धुतले नव्हते मी, आता हे सगळे धुवून घेते। शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित आजार असतील तर ते कमी होतात। यासाठीच आपल्याला या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजे। शिवाय यामध्ये झिंक आणि फोलिक ॲसिड सुद्धा भरपूर प्रमाणात असल्यामुळे महिलांसाठी काय पुरुषांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे आणि त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे खूपच उपयोगी आहे। शेंगा मी सगळ्या या धुवून घेतल्या। यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने अशा पुसून घ्यायच्या सगळ्या। तर हे बघा सगळ्या शेवग्याच्या शेंगा पुसून घेतलेल्या आहे। यानंतर गॅसवर इथे मी एक जाळी ठेवली। आता या जाळीवर जेवढ्या राहतील ना तेवढ्या शेवग्याच्या शेंगा ठेवायच्या। यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि नंतर आपल्याला या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। एका बाजूनी चांगल्या भाजल्या गेल्यानंतर याला अशा सगळ्या उलटून पालटून घ्यायच्या आणि सगळ्या बाजूनी चांगल्या भाजून घ्यायच्या। 5 ते 7 मिनिटं लागतील हे सगळ्या शेवग्याच्या शेंगा भाजायला। गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे तर जास्त वेळ लागत नाही। हे बघा असे उलटून पालटून भाजून घ्यायचे। सगळ्यांचा रंग पहा, तुम्ही पाहू शकता असा हा बदलतो। जिथे भाजले नाही आहेत तिथून अशा या फिरवून फिरवून भाजून घ्यायचे। तर सगळ्या शेवग्याच्या शेंगा आपल्या या भाजून झालेल्या आहेत। आता या काढून घेते। यानंतर उरलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या सुद्धा भाजून घेऊया। तर बाकीच्या उरलेल्या सुद्धा मी यावरच ठेवते। गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि उलटून पालटून या सुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या। तर या सुद्धा आता भाजून झालेल्या आहेत। काढून घेऊया आणि पूर्णपणे या शेंगा थंड करून घेऊया। आता या शेवग्याच्या शेंगा थंड होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करूया। इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे। मोठा आहे म्हणून एक घेतलाय, लहान असेल तर 2 घ्या, कारण याला कांदा थोडासा जास्त लागतो। कांद्याची साल काढूया, धुवून घेऊया आणि त्यानंतर मधला जो देठ असतो ना तो पण जाडा भाग असतो तो काढून टाकायचा आणि यानंतर बारीक बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा। मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते। कांदा चिरून घेतलाय। आता यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा एक टोमॅटो धुवून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा बारीक बारीक चिरून घेऊया। शेवग्याच्या शेंगाची भाजी, आमटी अशी रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, एकदा ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलाय। यानंतर इथे मी एकच हिरवी मिरची घेतली आहे। आपण मसाल्याचा वापर सुद्धा करणार आहोत, त्यामुळे एकच हिरवी मिरची घेतली आहे, बारीक चिरून घ्यायची। कढई गरम करायला ठेवली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। यानंतर तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावर हिंग पावडर घालायची। यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे तो सुद्धा यामध्येच परतून घ्यायचा। यानंतर घालूया आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित, कच्चेपणा जाईपर्यंत आणि एकदम मऊ होईपर्यंत, चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत। कांदा चांगला 1-2 मिनिटं छान असा स्लो फ्लेमवर परतून घेतलाय, पाहू शकता याचा कच्चेपणा गेलेला आहे। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो। मिरची आणि टोमॅटो या कांद्याबरोबरच परतून घेऊया, म्हणजे छान असे मऊ होईल। व्यवस्थित सगळं मिक्स करून परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया मसाले। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला
आता हे सगळे मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। मी लाल तिखट लहान 1 चमचा घातलेला आहे, कारण ठेच्यामध्ये सुद्धा मी 1 मिरची आणि अशी पण 1 बारीक मिरची चिरून घातलेली आहे। आता हा मसाला शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। एकदम स्लो फ्लेमवर हा मसाला शिजवायला ठेवलाय। शेवग्याच्या शेंगा सुद्धा पूर्णपणे मी थंड करून घेतलेल्या आहेत। हे बघा, यानंतर अशा या फोडून घ्यायच्या आणि सुरीने किंवा चमच्याने यामधला जो गर आहे ना, तो गर असा काढायचा। आपण मस्त शेवग्याच्या शेंगाचं भरीत बनवतोय। मंडळी, वांग्याचं भरीत तर खाल्लं असेल, पण शेवग्याच्या शेंगाचं तुम्ही भरीत कधी खाल्लं नसेल ना, तर मी सांगते 100% गॅरंटी देऊन एकदा हे असं बनवून तर बघा, तुम्हाला चव नक्कीच आवडेल। चवीला खूपच भारी लागतं। या पद्धतीने सगळ्या शेवग्याच्या शेंगाचा हा मधला गर आहे तो सुरीने असा काढून घ्यायचा। आता या शेवग्याच्या शेंगा आपण भाजून घेतल्यामुळे गर चांगला शिजलेला आहे, त्यामुळे तो पटकन निघतो। हे बघा, या पद्धतीने असा काढायचा आहे। आता हा गर काढलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊया, कारण शेवग्याच्या शेंगाला जो आपण भाजून घेतल्यामुळे काळा भाग असतो ना, तो यामध्ये जाणार नाही। आधी थोडा थोडा काढून घ्यायचा सगळं। मी हे बघा शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घेतलेला आहे। मसाला सुद्धा आपला चांगला शिजलेला आहे। आता यानंतर या शेवग्याच्या शेंगाचा गर आहे तो यामध्ये घालूया आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घातलंय, जास्त पाणी घालायचं नाही। 2 चमचे दाण्याचा कूट घातलाय। शेंगदाणे भाजून त्यानंतर त्याचा कूट केला होता तो घातल्यानंतर यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये साखर आणि आमचूर पावडर घातल्यामुळे हे भरीत आहे ना, ते मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असं बनतं। चवीला एकदम भारी लागतं। आपण जसं वांग्याचं भरीत बनवतो ना, त्यापेक्षाही हे चवीला छान लागतं। मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवूया आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे भरीत चांगलं शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे स्लो फ्लेमवर। हे बघा, छान असं हे भरीत शिजलेलं आहे। यानंतर घालूया भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त असं चटपटीत आंबट गोड चवीला भन्नाट असं लागणारं शेवग्याच्या शेंगाचं भरीत आपलं हे तयार झालेलं आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भातावर खायला मस्त लागतं। मंडळी, तुम्ही कधी बनवलं नसेल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। मी शेवग्याच्या शेंगाचा पराठा सुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की रेसिपी ती पहा, तुम्हाला आवडणारीच आहे। असं हे आपलं पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचं भरीत तयार झालेलं आहे। नुसत्या शेवग्याच्या शेंगा मुलं खायला कधी कधी मागत नाही, तर या पद्धतीने मुलांना तुम्ही असं हे भरीत बनवून देऊ शकता। नेहमीची तीच शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा आमटी आपण बनवतो, पण कधीतरी असं घरच्यांना वेगळ्या पद्धतीने हे शेवग्याच्या शेंगाचं भरीत तुम्ही एकदा बनवून द्या, त्यांना ही चव नक्कीच आवडेल। चवीला एकदम भारी। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा।